श्री स्वामी समर्थ. नमस्कार. माझ्या अजित व्लॉग या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं आज खूप खूप मनापासून स्वागत. श्री ज्येष्ठराज सिद्धिविनायक मंदिरमध्ये श्री गणेश जयंतीचा उत्सव 5 दिवस चालू होता. आज 5वा दिवस आहे. आज रात्री 10 ते पहाटे 1 वाजेपर्यंत तिथे उत्सव चालणार आहे. असा उत्सव मी क्वचितच कुठे पाहिला असेल. हा उत्सव खूपच भक्तिमय होणार आहे आणि खूपच चांगला असणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ न चुकता न स्किप करता पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला त्या उत्सवात सुद्धा सहभागी होता येईल. नामाच्या कीर्तनी गुरुदत्ताच्या चरणी, दत्त नामाच्या कीर्तनी, गुरुभक्तीच्या पूजनी, मग लागो रे माझे गुरुचरणी, मग लागो रे माझे मग लागो रे माझे.
महाराजांचं चरित्र इतकं गोड. शतकोटी प्रविस्तरम. पूर्वी रामायण जे होतं ते शतकोटी श्लोकांचं होतं, पण आता जेवढं उपलब्ध आहे त्यातनं सुद्धा प्रत्येक अक्षर एकैकम अक्षरम पुंसा, एक अक्षर, प्रत्येक अक्षर एकैकम अक्षरम पुंसा महापातक नाश. महापातकाचा नाश करणारा असं एक अक्षर आहे. असं श्रेष्ठ चरित्र त्या रघुनाथांनी केलेलं आहे. त्या रघुनाथाच्या चरित्रातला एक प्रसंग आज पाहायचा. मलयाद्रितटी होता एक पुलिंदाख्य मुख्य तोषवर, जो मार्गी स्वकुलाचे, जो मार्गी स्वकुलाचे हरण करी बहुलुटो विप्रवर. राम राम हरे हरे राम 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 हरे राम. मलयगिरी कर्नाटकामध्ये जो पर्वत आहे त्याला मलयगिरी म्हणतात. कारण काय, तिथे चंदनाची पैदास जास्ती आहे. चंदन वृक्ष, आणि त्यातल्या त्यात ते पुष्पा बघितलं असेल ना, पुष्पा चंदनाची एक तर विशेष, आणि त्यात पुन्हा लाल रंगाचं विशेष चंदन, रक्तचंदन. अहो काय किती प्रचंड, त्या अख्खा डोंगरच्या डोंगर त्या चंदनाच्या शेतीने फुललेला असतो, म्हणून त्याला मलयगिरी असं नाव. त्या मलयगिरीच्या पायथ्याशी ज्या वस्त्या होत्या त्यातल्या एका वस्तीमध्ये पुलिंद नावाचा एक शबर राहत होता. शबर म्हणजे कोण, तर अगदी आपल्या भाषेत बोलायचं झालं तर पारधी. त्याला एक मुलगी होती. त्या मुलीचं मूळचं नाव होतं श्रमणा. काय नाव होतं, श्रमणा असं नाव होतं. पण ती शबराची मुलगी म्हणून तिचं नाव शबरी असं झालं. चरित्र आपण त्यांचं बघणार आहोत, शबरीचं चरित्र. अगदी बालपणापासून ती जवळच असलेल्या गावामध्ये जायची. गावामध्ये गेल्यानंतर तिचं विष्णूचं मंदिर, त्या मंदिरामध्ये काही पुरोहित बसलेले आहेत, काही मंत्रोच्चार करतायत, आणि त्यावेळेला प्रामुख्यानं रामनामाचा उच्चार ते जास्ती करतायत. एक दोन लोकांना त्यांनी विचारलं की हे रामनाम काय महत्वाचं आहे, त्याचं महत्व काय. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, अगं रामनाम हे कैवल्यदानी आहे. मुक्ती प्राप्त करण्यासाठी सर्वात उत्तम कुठलं नाम असेल तर ते रामनाम. रामनाम नित्य मुखामध्ये धारण केलं की आपल्याला मुक्ती निश्चित मिळते. 8 वर्षाची असेपर्यंत कन्या, त्याच्या पुढे तिचा विवाह करायचा अशी पद्धत होती. म्हणून विवाहाचं वय झालं म्हणून 8व्या वर्षी विवाह करण्याचं ठरलं. मग विवाह कोणाशी निश्चित झाला तर पलीकडच्या वस्तीमध्ये एक जण असा होता, तो पण शबर म्हणजे याच्यासारखाच पारधी. तो शिकारही उत्तम करायचा. एका बाणात 2 हरणं मारतो म्हणे. वैशिष्ट्य काय, एका बाणात 2 हरणं. काय चावई आहे असा निवडला. आणि झाली सगळी तयारी उत्तम पैकी. विवाहाची तयारी करत असताना विवाहाच्या दिवशी म्हणून जे लागतं त्याच्याकरता बकरीची छोटी 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 पिलं तिथं आणून ठेवलेली आहे. त्या पिलांच्या बरोबर एवढे म्हणजे ज्याला जीव लावणं म्हणतात तिने जीव लावला.
मग आईने एकदा बघितलं, आईने सांगितलं, अगं बाळ एवढा जीव लावू नकोस त्या कोकरांवरती. ते जेवण घालण्याकरता म्हणून ती कोकरं आणलेली आहे, त्यांनाच तर ठार करणार आणि त्यांच्या मटणाचं जेवण घालणार. काय सांगतेस, माझ्या लग्नाच्या वेळेला यांना मारणार? हो. अगं असं काय करतेस, ही एवढी एवढीशी कोकरं, त्यांना जीवन जगण्याचा अधिकार नाही का, तुम्ही का मारता? अगं आपली प्रथा आहे तशी. तिने असा विचार केला की आपण जर निघून गेलो इथून तर आपलं लग्नच होणार नाही, म्हणजे लग्नाच्या दिवशी ती मेजवानी करायलाच नको, म्हणजे त्यांचा जीव जाणार नाही. किती सुंदर विचार केलाय. राम नामाचा परिणाम काय होतो बघा, ती सतत राम नाम घेतीये, त्यामुळं स्वाभाविकताच कोणाचा उगीच जीव घेण्याची वृत्ती तिची झालेली नाही. किंबहुना ज्या घरात जन्माला आली आहे तिथं तीच वृत्ती जोपासली जाते, पण तरी सुद्धा तिच्या मनात हा विचार यायला तयार. आजूबाजूला सगळ्यांकडे बघितलं, कोणीही आता जाग नाही. असं बघून हळूहळू हळूहळू दबक्या पावलानं ती गावाच्या बाहेर आली, म्हणजे त्या वस्तीच्या बाहेर आली. आणि वस्तीच्या बाहेर आल्यानंतर जी धूम ठोकली, जी पळायला लागली, रात्रभर पळत होती. झाडाच्या पानांमध्ये लपून बसायचं, म्हणजे रात्रभर पळायचं आणि दिवसभर झाडावर बसायचं. जवळजवळ महिनाभर हा उपक्रम सुरू होता. महिनाभर झाल्यानंतर ती झाडावरती बसलेली असताना, सकाळी एका झाडावरती चढून बसली, तो सकाळच्या वेळेला समोर वेदमंत्रांचा पाठ सुरू आहे. तिने बघितलं समोर काहीतरी आश्रम दिसतोय, त्या आश्रमामध्ये वेदमंत्र पाठ चालू आहे. आता पुढे जायची गरज नाही, आता इथं काय चाललंय बघूया, या गुरुदेवांचं दर्शन आपल्याला होईल का याचा विचार करूया. मग ते गुरुदेव कोण होते, तर तो मातंग ऋषींचा आश्रम होता. तेथे पुष्परचित पथ पाहुनी आश्चर्य ते मनी वाटे. या मार्गात बदल कसा काय झाला. एक दिवस गेला, कोणीतरी गेला असेल म्हणून, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला, आणि चौथ्या दिवशी मात्र त्यांना राहावलं नाही. रोज कुणीतरी हे करताय, रोज. म्हणून चौथ्या दिवशी त्यांनी आश्रमामध्ये आल्या आल्या पहिल्यांदा सगळ्या शिष्यांना जवळ बोलवलं आणि काय म्हणतायत, आश्रमी येता मुनिवर बोले, आश्रमी येता मुनिवर ते बोले शिष्यांचे. आश्रमी येता मुनिवर ते बोले शिष्यांचे. शिष्यांना सगळ्यांना जवळ बोलून विचारलं, म्हणाले कोण करतंय हे नेमकं, सगळी ही फुलं अंतरून ठेवतायत, कोणी स्वच्छ करतायत मार्ग, कोण आहे. शिष्यांपैकी कोणीच सांगितलं नाही मी करतो म्हणून, शक्यच नव्हतं, खरं बोलणारे होते ते. त्यामुळं खोटं बोलायची सवय नसल्यामुळे त्यांनी सांगितलं, म्हणाले आम्ही कोणी करत नाही. कोण करताय शोधून काढा म्हणाला. मध्यरात्रीच्या समयाला थोडा वेळ गेल्यानंतर ती खाली उतरून ते काम करायला सुरुवात केली. तिने ती नदी बसून सगळा पुन्हा सगळा रस्ता स्वच्छ करत 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 सगळी फुलं बाजूला करत करत नवीन फुलं अंथरत अंथरत ती अगदी आश्रमापर्यंत आली. आणि आश्रमापर्यंत ती फुलं अंतरताना दिसती हे पाहिल्यानंतर तिथे जे जागे असलेले दोन शिष्य होते त्यांनी जाऊन तिला पकडलं आणि तिला आणून मातंग मुनींच्या समोर आणून उभं केलं. म्हणाले बघा, दिस इज द कल्प्रिट. आणि मुनिवरांनी पाहिलं. मुनिवर नयनाते पाहुनी, त्या मुनिवरांना आपल्या डोळ्यांनी पाहिलं आणि मुनिवर नयनाते पाहुनी पूर्ण झाली. मुनिवरांचं दर्शन तिला जवळून मिळालं. मोठा आनंद झाला, मोठा आनंद झाला. ज्यांचं दर्शन घेण्याकरता मी आसुसलेली होते त्यांचे चरण कमल वंदी खिन्नता ती निमाली.
शंका नाही. म्हणून रोज त्यांचं पूजन करण्याकरता व्यवस्था करायची. तीनही मार्ग फुलांनी सज्ज ठेवायचे. आल्यानंतर एक शिळा तिने बघून ठेवली होती. त्या शिळेवरती रोज ताजी फुलं अंथरायची. उत्तम पैकी हार तयार करून ठेवायचे. पाण्याचा घडा भरून ठेवायचा. पाद्य पूजा करायची ना रामांची. आणि रामांची पूजा करण्याकरता सगळं साहित्य आणून ठेवायचं. आणि इतकंच नाही तर छानपैकी रोज शोधून बोरं आणून ठेवायची. बोरं पण ती सुद्धा चाखून बघायची आधी गोड आहेत की नाही. आणि गोड रामा रघुनंदना रामा रघुनंदना आश्रमात या कधी रे येशील. आश्रमात या कधी रे येशील. राम रघुनंदना राम रघुनंदना. रोज पुन्हा पुन्हा तीच तयारी करायची. साधी गोष्ट आहे का विचारात घ्या. 70 वर्षाची पूर्ण झाली. वय 70 वर्षाचं झालं. अजूनही ती वाट पाहते. आणि अशी अवस्था झाली तिची काय सांगावं. त्या भेटीसाठी जीव अगदी टांगणीला. कधी एकदा राम येत आहेत मला भेटतायत. भेटी लागी जीवा लाग रे सेवा. चरणावरती आपलं मस्तक टेकलं आणि घळा 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 अश्रूंचा अभिषेक त्यांच्या पायावरती केला. ते पुन्हा डोळे पुसावेत. वरती रामाचं दर्शन घ्यावं आणि पुन्हा आपलं मस्तक त्यांच्या पायावरती ठेवा. असं 2-4 वेळा तिने केलं. तेच रामदर्शन. तेच रामदर्शन. आनंद वाटला. श्री चरणे आश्रमा या चरणांच्या पूजे करता. या चरणांच्या पूजे करता. नयनी नयनी प्रकटल्या माझ्या सरिता. या चरणांच्या पूजे करता. नयनी प्रकटल्या माझ्या सरिता. रामाने 2 फळं घेतली आणि लक्ष्मणाला म्हणली खा. तुम्हाला आम्हाला सामान्य वाटेल शबरी. सामान्य नव्हे. योग साधनेनं एवढी शक्ती ती निर्माण केली होती की अग्नी चेतवला आपल्या बाजूला. आणि भक्तिभावाची परमावधी. राम कृपेने शबरी साधी. काय केलं तिने. योग बळे अग्नि समाधी. घेई रामा संग. योग बळे वरिशोभे रघुनंदन. वरिशोभे रघुनंदन. आणि मग दोघांनी समोर येऊन प्रसाद मागितला. सद्गुरु द्यावा. सद्गुरु द्यावा. सद्गुरु द्यावा. अंध पांगुळ बहिरामुका. अंध पांगुळ बहिरामुका. कैकालीन मुंडा देखा. कैकालीन मुंडा देखा. की गोंधळी आले. आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी.
बाहेर आले. नरसिंह शिवाजी राजा नरसिंह शिवाजी राजा साधिलेच्या राजा सममुनी पावला रांगड्या मावळ्या तुझे अंगीचा उतारा तो मज देई गाता तारा, अंगीचा उतारा तो मज देई गाता तारा. देणी नये तुम्ही संसारा बाबा बाळ संतोष, बाबा बाळ संतोष, बाबा बाळ संतोष, बाबा बाळ एक श्याम चरणी मन, एक श्याम चरणी मन देवनिया करणे दान. एक श्याम चरणी मन देवनिया करणे दान. एक श्याम चरणी मन देवनिया आवास तुझ्यावा प्रसाद करे, तुझ्यावा प्रसाद करे, तुझ्यावा प्रसाद करे. यानंतर भगवंताचं पूजन झालेलं आहे. त्या भगवंताच्या पूजनानंतर देवाच्या पादुकांता पदवंता प्रभूचे पदवंता पदवंता प्रभूचे पदवंता पदवंता. गळात तुळशीची हो माळ, गळात तुळशीची हो माळ.
कल्याण आहे. आपल्या जीवनामध्ये प्राप्त काय करायचं होतं, प्राप्तव्य काय होतं, मुक्ती. पण मुक्ती म्हणजेच तो भगवंताचा प्रसाद आहे आणि तो भगवंताचा प्रसाद आपल्याला प्राप्त होणं हीच खऱ्या अर्थानं मुक्ती आहे. कारण भगवत प्राप्ती ज्या दिवशी झाली त्या दिवशी मुक्ती निश्चित झाली. पण भगवत प्राप्ती होण्याकरता नित्य आपल्या मुखामध्ये नाम धारण करण्याची आवश्यकता आहे. सगळ्यांना तीर्थप्रसाद प्राप्त झाला, पण त्याच्यानंतर भगवंतांना जेवायला बसवायचंय. देव जेवायला बसले. साय दुधावरी रायपुरीवरी, साय दुधावरी रायपुरीवरी, कानवला शिवणा, कानवला शिवणा, सख्या हरी जय भीमा, सख्या सख्या हरी जय भीमा, सख्या. विडा घ्या हो नारायणा, विडा घ्या हो नारायणा, कृष्णा जगतय जीवना, विडा घ्या हो नारायणा. मी पण जाणूनिया तुम्हाला लावली, विडा घ्या हो नारायणा. आणि त्यानंतर भगवान आता थोडा वेळ झोपी जाणार. हो आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता, स्वामी करा अवधूता. आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता, स्वामी करा अवधूता. चिन्मय सुखरामी जाऊनी गौरा एकांता, वैराग्याचा कुंचा देऊनी चौकदारीला, चौकदारीला. वैराग्याचा कुंचा देऊनी चौकदारीला, स्वामी चौकदारीला. दयावरी सप्रेम, दयावरी सप्रेमाचा शिरका वाकिला. आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता, स्वामी करा अवधूता. चिन्मय सुखरामी हो, चिन्मय सुखरामी जाऊनी गौरा एकांता. पण देव जर जास्त काळ झोपले तर आपलं काही खरं नाही. म्हणून त्यांना लगेच उठवायला भाट आले. घनश्याम सुंदरा श्रीधरा, अरुणोदय झाला. उठिला वकरी वनमाळी, वनमाळी. उठिला वकरी वनमाळी, उदयाचली मित्र आला. आणि मग त्यानंतर मी अभंग म्हणतोय नामदेवांचा. सगळ्यांनी मी जेव्हा हात करीन तेव्हा तथास्तु म्हणायचं. आकल्प आयुष्य व्हावे तया मुळा, माझी या सगळा हरीची या दासा. कल्पनेची बाधा नको न हो कोणे गाणी, ही संत मंडळी सुखी असोत. नामा म्हणे तया असावे कल्याण, नामा म्हणे तया असावे कल्याण. ज्या मुखी निधान पांडुरंग, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. मंगलमूर्ती ज्येष्ठराज सिद्धिविनायक स्वामी महाराज की जय. जे कोणी या उत्सवात उपस्थित होते आणि जे कोणी उपस्थित नव्हते परंतु त्यांनी सहकार्य केलेले आहे, अशा सर्वांना कल्याण पद प्राप्त व्हावं याकरता आपण देवाजवळ प्रार्थना करूयात. आणि भगवंताचा हा प्रसाद प्राप्त करणं, ती मुक्ती प्राप्त करणं, याच्याकरता या ध्येयाकरता म्हणून आपल्या मुखामध्ये ज्या मुखी निधान पांडुरंग, भगवंताचं नाम मुखामध्ये धारण करावं. ते नाम जर मुखामध्ये धारण केलं ना, निश्चित कल्याण आहे, निश्चित कल्याण.
देवाची द्वारी उभा करण देवाची द्वारी उभा करण तेने मुक्तिचारी साधियेल्या तेने मुक्तिचारी साधियेल्या साधियेल्या देवाची द्वारी उभा करण सुख करता दुःख करता आम्ही सुद्धा जगुलाची कंठी रंगे माता बळाची मात्रे मानूती मंगलमूर्ती दर्शन मात्रे मानूती नाही काही चांगले फळ भोरे नाही साही वाचता पडलो भवाई ते तू भक्ताला फासलं नाही जय देवी मैसा सुंदरी सर्वेश्वर वदे साधु संजुनी जय देवी प्रसन्न होती विदाचा देवा जय समंता श्री ब्रह्म चैतन्य सद्गुरुनाथा जय देवा भगवतीया परमात्मा सती लोकोतारा सारी नातम धरणीसी महागंगावी गोदावरी ग्रामी धरणी मोशी जय देवा जय समंता श्री ब्रह्म चैतन्य सद्गुरुनाथा जय देवा मंगलमूर्ती गणपती बाप्पा नमो नमः पाशधाय देवो नमो नमो बोधकदारिणे नमः नमो नमस्ते वरपाणे नमो नमो नमस्ते कुशधारिणे नमः नमो नमः सर्वेश्वक्त कामाय भूयोऽपि नमो नमस्ते नमो नमः सिद्धिविनायकाय श्रीज्येष्ठराजाय नमो नमस्ते मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया श्री ज्येष्ठराज सिद्धिविनायक मंदिरमध्ये जाऊन मी तुम्हाला 5व्या दिवशीचं श्री गणेश जयंतीचं उत्सव दाखवला. कीर्तन होतं, भजन होतं आणि तिथे पादुकांची पण पूजा झाली. तसंच प्रसाद वाटप झालं आणि हा उत्सव खूपच छान होता, खूपच आकड्यावेळा होता. मला वाटत नाही की असा उत्सव मी कुठे पाहिला असेल, कारण गणेश जयंतीनंतर दुसऱ्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. रात्री 10 वाजता चालू झालेला उत्सव पहाटे 1 वाजेपर्यंत चालू होता. खूप लोक आली होती. लोकांनी खूप चांगलं दर्शन घेतलं आणि लोक प्रसन्न मनाने आपल्या घरी निघून गेले. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि न चुकता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून खाली ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ येत राहतील. श्री स्वामी समर्थ.